नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दत्तात्रय जाधव आज पुन्हा एकदा तुमच्याबरोबर आलेलो आहे. डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन जो का आपला टाईप नंबर 5 आहे त्याच्यावरील काही एक्झाम्पल्स घेऊन. तर आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये थेरम पाहिलेला आहे. dy बाय dx हा dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt असा कॅल्क्युलेट करता येतो जर टी हा पॅरामीटर असेल तर, आणि जर थिटा हा पॅरामीटर असेल तर dy बाय dx हा dy बाय d थिटा डिवायडेड बाय dx बाय d थिटा या पद्धतीने कॅल्क्युलेट करता येतो जर थिटा हा पॅरामीटर असेल तर. डायरेक्टली मी एक्झाम्पल्स पाहणार आहे. या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल आहे माझं. इफ x इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, y इज इक्वल टू कॉट क्यूब थिटा, देन फाइंड dy बाय dx ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 6. x हा इन टर्म्स ऑफ थिटा दिलेला आहे, y हा इन टर्म्स ऑफ थिटा दिलेला आहे. याचा अर्थ असा की हे पॅरामेट्रिक फंक्शन आहे आणि तुम्हाला dy बाय dx ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 6 फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे dy बाय dx फाइंड आउट करायचा आहे. तो कसा करणार आहे आपण? dy बाय dx इज इक्वल टू dy बाय d थिटा डिवायडेड बाय dx बाय d थिटा, आणि आलेल्या आन्सरमध्ये थिटाची व्हॅल्यू पाय बाय 6 टाकणार आहे. सोल्युशन मी लिहायला सुरुवात करतोय. गिवन x इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा करतोय, म्हणजे दोन्ही बाजूचा डी डी थिटा घेणे. डी डी थिटा ऑफ एक्स इज इक्वल टू डी डी थिटा ऑफ कोसेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलेला आहे, कारण की कोसेक स्क्वेअर थिटा आणि कोसेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर हे दोन्ही कसे असणार आहेत? सेम असणार आहेत. आता डी डी थिटा एक्सचा म्हणजे डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू, आता डी डी थिटा कोसेक थिटा स्क्वेअर किंवा कोसेक स्क्वेअर थिटा हे झालेलं तुमचं जे आहे ते कंपोजिट फंक्शन झालेलं आहे. तात्पुरतं मी कोसेक थिटाला थिटा मानतो. थिटा स्क्वेअर सारखं दिसेल. थिटा स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येते 2 थिटा इन टू पुन्हा त्या मानलेल्याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोसेक थिटाची डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच आपली डेरिव्हेटिव्ह कशी होणार आहे? डी एक्स बाय डी थिटा 2 कोसेक थिटा इन टू डी डी थिटा ऑफ कोसेक थिटा. कोसेक थिटाची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे. कोसेक थिटाची डेरिव्हेटिव्ह काय येते? मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. म्हणजे डी एक्स बाय डी थिटा होईल 2 इंटू कोसेक थिटा इंटू मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा, प्लस मायनस मायनस आणि कोसेक इंटू कोसेक कोसेक स्क्वेअर, म्हणून डी एक्स बाय डी थिटा होईल -2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. अँड आपल्याला सेकंड इक्वेशन दिलेलं आहे वाय इज इक्वल टू कॉट क्यूब थिटा. आता वाय इज इक्वल टू कॉट क्यूब थिटा हे फंक्शन थिटामध्ये असल्या कारणानं परत एकदा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा करणार आहे. डी वाय बाय डी थिटा किंवा डी डी थिटा ऑफ वाय इज इक्वल टू डी डी थिटा ऑफ कॉट क्यूब थिटाची डेरिव्हेटिव्ह काढताना मला तो कॉट थिटाचा ब्रॅकेट क्यूब लिहावा लागेल, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर ते एक्झाम्पल सोप्या पद्धतीने समजेल. मग डी डी थिटा ऑफ वाय इज इक्वल टू डी डी थिटा ऑफ कॉट थिटा ब्रॅकेट क्यूब. आता तात्पुरतं काय करूया? कॉट थिटाचा क्यूब हे कंपोजिट फंक्शन आहे, तात्पुरतं कॉट थिटाला थिटा मानू. थिटा क्यूबची डेरिव्हेटिव्ह काय आली असती? तर 3 थिटा स्क्वेअर, पण थिटाच्या ऐवजी कोण आहे? तर कॉट थिटा आहे, म्हणून 3 कॉट स्क्वेअर थिटा इन टू जे मानलेलं होतं त्याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी डी थिटा कॉट थिटाचा हा आपला डी वाय बाय डी थिटा येईल. आता कॉट थिटाची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे. कॉट थिटाची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थिटा, म्हणजे डी वाय बाय डी थिटा आपला 3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू मायनस कोसेक स्क्वेअर थिटा होईल. मल्टिप्लिकेशन केली की डी वाय बाय डी थिटा -3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा येईल. आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. डी वाय बाय डी एक्स म्हणजे डी वाय बाय डी थिटा डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थिटा. आता डी वाय बाय डी थिटाची व्हॅल्यू टाकलेली आहे आपण -3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा, आणि डिवायडेडला डी एक्स बाय डी थिटाची व्हॅल्यू टाकतोय -2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. मायनस मायनस बिकम्स प्लस. एक कॉट न्यूमरेटरचा आणि एक कॉट डिनॉमिनेटरचा कॅन्सल होईल. न्यूमरेटरमध्ये एक कॉट थिटा राहील आणि कोसेक स्क्वेअर थिटा डिनॉमिनेटरमधले आणि न्यूमरेटरमधले कॅन्सल होतील. म्हणजे डी वाय बाय डी एक्स आपल्याला मिळेल 3/2 इंटू कॉट थिटा. आता 3/2 इंटू कॉट थिटा मिळालेला आहे, हा डी वाय बाय डी एक्स झालेला आहे. पण आपल्याला थिटाची व्हॅल्यू पाय बाय 6 असताना डी वाय बाय डी एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणून डी वाय बाय डी एक्स ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 6. म्हणजे मी काय करतोय, या आलेले इक्वेशनमध्ये डी वाय बाय डी एक्सच्या थिटाची व्हॅल्यू जस्ट पाय बाय 6 टाकतोय, म्हणून डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटमध्ये ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 6 इज इक्वल टू 3/2 इंटू कॉट पाय बाय 6. आता कॉट पाय बाय 6 हा आपला काय येतो? √3 येतो.
म्हणजेच dy/dx आपला होईल 3/2 इंटू √3. सिम्पली आपण dy/dx ॲट थिटा इज इक्वल टू π/6 हा 3√3/2 अशा पद्धतीने लिहू शकतोय. सिमिलरली आपण एक दुसरं एक्झाम्पल घेत आहे. दुसरे एक्झाम्पल बघा. इफ x इज इक्वल टू a cos क्यूब थिटा, y इज इक्वल टू a sin क्यूब थिटा, देन फाइंड dy/dx ॲट थिटा इज इक्वल टू π/3. सिमिलर एक्झाम्पल आहे. ते अतिशय सोप्या पद्धतीनं सॉल्व्ह करायचं असेल तर कॉस थिटाचा क्यूब असं लिहावं लागेल आणि साइन थिटाचा क्यूब एक्स आणि वाय लिहिताना. तर पहिल्यांदा हे पॅरामेट्रिक इक्वेशन्स आहेत, त्यामुळे मी काय करतोय ते डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा करतोय. सोल्युशनमध्ये गिवन एक्स इज इक्वल टू a cos क्यूब थिटा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा, डी थिटा ऑफ एक्स इज इक्वल टू डी थिटा ऑफ a cos क्यूब थिटा. आता तुम्हाला माहिती आहे डी थिटा एक्सचा म्हणजे dx/d थिटा इज इक्वल टू ए कॉन्स्टंट आहे बाहेर आणि डी थिटा कॉस क्यूब थिटाचा, ज्याच्यासाठी मी सांगितलेलं होतं की मी कसा लिहिणार तो कॉस क्यूब थिटा कॉस थिटाचा क्यूब. आता कॉस थिटाला अंडरलाईन मारलेले आहे. कॉस थिटाला अंडरलाईन एवढ्यासाठी मारलेली आहे की तात्पुरतं तो थिटा आहे असं कन्सिडर करा. म्हणजेच dx/d थिटा बघा काय होईल a इंटू 3 थिटा क्यूबची डेरिव्हेटिव्ह आली असती 3 थिटा स्क्वेअर, म्हणून a इंटू 3 कॉस स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा त्या अंडरलाईन फंक्शनचा. म्हणजेच आपल्याला a इंटू 3 कॉस स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटाची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर ते मिळेल -3a साइन थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. हा आपला dx/d थिटा आलेला आहे. सिमिलरली आपण dy/d थिटा फाइंड आउट करणार आहे. वाय आपल्याला दिलेला आहे a साइन क्यूब थिटा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा, याचा अर्थ काय डी थिटा दोन्ही बाजूचा, डी थिटा वायचा बरोबर डी थिटा a साइन क्यूब थिटाचा, डी थिटा वायचा म्हणजे काय dy/d थिटा. ए कॉन्स्टंट आहे त्याला मी काय करेन बाहेर काढेन इंटू डी थिटा साइन क्यूब थिटाचा, म्हणजेच मी कसा लिहिणार तो साइन क्यूब थिटा साइन थिटाचा क्यूब. आता साइन थिटाला अंडरलाईन केलेले आहे, तात्पुरतं थिटा आहे असं समजूया. म्हणजे dy/d थिटा काय येईल a इंटू थिटा क्यूबची डेरिव्हेटिव्ह काय आली असती 3 थिटा स्क्वेअर, म्हणजे 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा साइन थिटाचा, आणि साइन थिटाची डेरिव्हेटिव्ह काय येते कॉस थिटा येते. म्हणजेच dy/d थिटा आपला आला असता a इंटू 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा. म्हणजेच dy/d थिटा मी असा लिहीन 3a साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे वी हॅव dy/dx इज इक्वल टू dy/d थिटा डिवायडेड बाय dx/d थिटा. dy/d थिटाची व्हॅल्यू दिसते आपल्याला 3a साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा, आणि dx/d थिटाची व्हॅल्यू आहे -3a साइन थिटा कॉस स्क्वेअर थिटा. 3 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा म्हणजे -tan थिटा होईल. पण आपल्याला dy/dx फाइंड आउट करायचं नाही, तर dy/dx ॲट थिटा इज इक्वल टू π/3 फाइंड आउट करायचं आहे, म्हणून थिटाची व्हॅल्यू त्यामध्ये π/3 टाकतोय. देअरफॉर dy/dx ॲट थिटा इज इक्वल टू π/3 इज इक्वल टू -tan π/3. आता मी काय करतोय बघा, tan π/3 ची व्हॅल्यू √3 येते, म्हणजे dy/dx ॲट थिटा इज इक्वल टू π/3 हा काय येईल -√3. हे आपलं सेकंड एक्झाम्पल होतं. अजून एक एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल. इफ x इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1, y इज इक्वल टू साइन πt प्लस साइन πt डिवायडेड बाय 2 प्लस कॉस πt डिवायडेड बाय 2, देन फाइंड dy/dx ॲट t इज इक्वल टू 1. सिमिलर एक्झाम्पल आहे. इथं व्हेरिएबल जो आहे तो x, y आणि t आहेत. पॅरामीटर t असल्या कारणानं dy/dx कॅल्क्युलेट करताना आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे, dy/dx इज इक्वल टू dy/dt डिवायडेड बाय dx/dt. मी सुरुवातीला x घेतो, गिवन x इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1. आता पॅरामीटर टी असल्या कारणानं मी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी करणार. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टीचा अर्थ काय दोन्ही बाजूचा डी डी टी घेणे, म्हणजे डी डी टी एक्सचा बरोबर डी डी टी टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1चा, डी डी टी ऑफ एक्स म्हणजे dx/dt, आणि डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये ॲडिशन असल्या कारणानं डेरिव्हेटिव्ह सेपरेट होईल. टी स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येईल 2t आणि टी ची डेरिव्हेटिव्ह येईल 1, म्हणजे dx/dt तुम्हाला मिळेल 2t प्लस 1, आणि जो 1 आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0 झालेली आहे. अँड
y इज इक्वल टू सेकंड इक्वेशन आहे आपल्याला साइन पाय टी डिवायडेड बाय 2 प्लस कॉस पाय टी डिवायडेड बाय 2. हे पण मला कशाशी डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू टी. देअरफॉर डी डी टी ऑफ y इज इक्वल टू डी डी टी ऑफ साइन पाय टी प्लस साइन पाय टी डिवायडेड बाय 2 प्लस कॉस पाय टी डिवायडेड बाय 2. डी डी टी वायचा म्हणजे डी वाय बाय डी टी होईल. आता व्यवस्थित लक्ष द्या, डी डी टी आर एच एस मध्ये ॲडिशन असल्या कारणानं डी डी टी सेपरेट होईल आणि साइन पाय टी डिवायडेड बाय 2 ची डेरिव्हेटिव्ह काढावी लागेल. आता मी पाय टी डिवायडेड बाय 2 ला टी टी कन्सिडर करतो. साइन टी ची डेरिव्हेटिव्ह काय झाली असती कॉस टी. म्हणून साइन पाय टी डिवायडेड बाय 2 ची डेरिव्हेटिव्ह काय झाली इथं कॉस पाय टी डिवायडेड बाय 2 इंटू डी डी टी ऑफ पाय टी डिवायडेड बाय 2 ची प्लस डी डी टी कॉस पाय टी डिवायडेड बाय 2 चा काढत होतो. कॉसची डेरिव्हेटिव्ह येते मायनस साइन म्हणून ते झालं मायनस साइन पाय टी डिवायडेड बाय 2 इंटू डी डी टी पाय टी डिवायडेड बाय 2 चा. कारण की हे फंक्शन कसं झालेलं आहे कॉम्पोजिट झालेलं आहे. आता पाय बाय 2 इंटू टी ची डेरिव्हेटिव्ह, आता पाय बाय 2 हा कॉन्स्टंट असणार आहे, तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल आणि टी ची डेरिव्हेटिव्ह 1 येईल. म्हणून डी डी टी पाय टी डिवायडेड बाय 2 ची काय येणार आहे पाय बाय 2. म्हणजे डी वाय बाय डी टी तुम्हाला असा मिळेल कॉस पाय टी डिवायडेड बाय 2 इंटू पाय बाय 2 मायनस साइन पाय टी डिवायडेड बाय 2 इंटू पाय बाय 2. आता पाय बाय 2 मी कॉमनच काढून घेतो म्हणजे डी वाय बाय डी टी काय मिळेल पाय बाय 2 इंटू ब्रॅकेट कॉस पाय टी डिवायडेड बाय 2 मायनस साइन पाय टी डिवायडेड बाय 2. आता आपल्याला डी वाय बाय डी टी मिळाला आहे, डी एक्स बाय डी टी मिळालेला आहे. आपला फॉर्म्युला यूज करूया. वी हॅव डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू तिथं आहेच, ती न्यूमरेटरमध्ये टाकतो. पाय बाय 2 इंटू कॉस पाय टी डिवायडेड बाय 2 मायनस साइन पाय टी डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू आत्ताच कॅल्क्युलेट केलेली वरती, ती होती 2t प्लस 1. पण आपल्याला डी वाय बाय डी एक्स ॲट टी इज इक्वल टू 1 विचारलेलं आहे. टीची व्हॅल्यू आता फक्त आर एच एसमध्ये 1 टाकणार आहे. म्हणून डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 इंटू कॉस पाय बाय 2 इंटू 1 मायनस साइन पाय बाय 2 इंटू 1 डिवायडेड बाय 2 इंटू 1 प्लस 1. म्हणजेच या ठिकाणी डी वाय बाय डी एक्स ॲट टी इज इक्वल टू 1 कसा होईल बघा पाय बाय 2 इंटू कॉस पाय बाय 2 मायनस साइन पाय बाय 2 डिवायडेड बाय 2 इंटू 1 प्लस 1. आता आपल्याला माहिती आहे कॉस पाय बाय 2 किती येतो 0, साइन पाय बाय 2 किती येतो 1. म्हणजे डी वाय बाय डी एक्स ॲट टी इज इक्वल टू 1 होईल पाय बाय 2 इंटू ब्रॅकेट 0 मायनस 1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 3. म्हणजेच हा डी वाय बाय डी एक्स आपल्याला मिळेल मायनस पाय बाय 2 डिवायडेड बाय 3. न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरमध्ये येणार म्हणजे पाय डी मायनस पाय डिवायडेड बाय 3 इंटू 2 म्हणजे डी वाय बाय डी एक्स ॲट टी इज इक्वल टू 1 किती येईल मायनस पाय बाय 6. हे आपलं थर्ड एक्झाम्पल होतं. हे आपलं फायनल आन्सर आहे. सिमिलरली तुम्ही असेच एक्झाम्पल्स होमवर्कसाठी सॉल्व करू शकताय. त्यापैकी पहिले एक्झाम्पल मी रीड करतोय. इफ एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा वाय इज इक्वल टू टॅन क्यूब थिटा फाइंड डी वाय बाय डी एक्स ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 3. सेक स्क्वेअर थिटा सेक थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर लिहा, टॅन क्यूब थिटा हा टॅन थिटाचा ब्रॅकेट क्यूब लिहा. सेकंड एक्झाम्पल आहे बघा. इफ एक्स इज इक्वल टू टी प्लस 2 इंटू साइन पाय टी वाय इज इक्वल टू 3t मायनस कॉस पाय टी फाइंड डी वाय बाय डी एक्स ॲट टी इज इक्वल टू हाफ. साइन पाय टीची डेरिव्हेटिव्ह घेताना पाय टीला टी कन्सिडर करा, साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस येईल म्हणजे कॉस पाय टी. अशा पद्धतीनं ते कन्सिडर करून ते एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. थर्डमध्ये बघा. इफ एक्स इज इक्वल टू टी प्लस 1 अपॉन टी वाय इज इक्वल टू 1 अपॉन टी स्क्वेअर फाइंड डी वाय बाय डी एक्स ॲट टी इज इक्वल टू हाफ. फोर्थ एक्झाम्पल आहे बघा. इफ एक्स इज इक्वल टू 3 कॉस टी मायनस 2 इंटू कॉस क्यूब टी वाय इज इक्वल टू 3 साइन टी मायनस 2 इंटू साइन क्यूब टी देन फाइंड डी वाय बाय डी एक्स ॲट टी इज इक्वल टू पाय बाय 6. आणि फिफ्थ एक्झाम्पल आहे. इफ एक्स इज इक्वल टू 2 कॉस टी प्लस कॉस 2t वाय इज इक्वल टू 2 साइन टी मायनस साइन 2t देन फाइंड डी वाय बाय डी एक्स ॲट टी इज इक्वल टू पाय बाय 4. हे तुम्ही 5 एक्झाम्पल्स जे दिलेले आहेत ते तुम्ही सॉल्व करा. थँक यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. धन्यवाद.